बऱ्याच मोहिमांमध्ये तुम्ही सामील होताय, श्रमदान करताना दिसताय. हे होणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला ॲज अ पॉलिटिशियन किंवा शिवरायांचा मावळा म्हणून? महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले सर्व गडकोट किल्ले त्यांचं संवर्धन व्हावं, तिथं व्यवस्था चांगली राहावी, तिथल्या पर्यटकांना सेवा चांगली मिळावी आणि तिथं स्वच्छता पूर्ण असावी हा आग्रह असणारा महाराष्ट्रात फार मोठा तरुण वर्ग आहे. निलेश लंके त्यांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातले आत्तापर्यंत 13 किल्ले स्वच्छता मोहिमेच्या संवर्धनाच्या मोहिमेत त्यांनी आत्तापर्यंत भेट दिल्या आणि त्यांच्यावर शेकडो आपला मावळा संघटनेची लोक येतात, तरुण येतात आणि फार चांगलं काम करतात. कोणीतरी केलं पाहिजे. आज निलेश लंके खासदार हे एकमेव आहेत की जे आज ते काम करत आहेत आणि त्यात सातत्य आहे. असं नाही की फोटोसाठी आले आणि गेले. त्यांनी सर्व किल्ल्यांवर सौर ऊर्जेचे दिवे लावणे, बसायला बाकडे करणे, वर जाणाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विसाव्याची केंद्र तयार करणे, वर गेल्यावर देखील पर्यटकांना काही सुविधा मिळाव्यात म्हणून आणि माहिती पत्रकं किंवा बोर्ड लावणे, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. एक वेगळं असं काम त्यांनी केलं आहे. मावळा म्हणून या मोहिमांमध्ये सामील होणं किंवा येणाऱ्या पिढीसाठी शिवाजी महाराजांचं हा जो ठेवा आहे हे याची जपवणूक होणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? फार महत्त्वाचं आहे हे, कारण जो इतिहास विसरतो तो भविष्यामध्ये चांगली वाटचाल करू शकत नाही. इतिहास माहिती असला पाहिजे, खरा इतिहास माहिती असला पाहिजे. अलीकडे वेडावाकडा इतिहास मुलांच्या डोक्यात घालायचं काम काही लोक करतात, पण खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि त्यासाठी नव्या पिढीनं असे किल्ले वर जाऊन पाहणे, भेट देणं, त्याला प्रोत्साहन देणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि ते काम निलेश लंकेंच्या माध्यमातून आज होत आहे. साहेब, शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण होत नाही, पण हा जो त्यांचा एवढा मोठा ठेवा आहे, कुठेतरी या ठेव्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. अनेक ठिकाणी जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती नादुरुस्ती आहे, दुर्लक्षित आहेत किल्ले. निलेश लंकेंच्या या मोहिमेमुळं सरकारचे आता या किल्ल्यांकडे लक्ष जायला हळूहळू लागलेलं आहे आणि यापूर्वी देखील आमचं राज्य होतं त्यावेळीही आम्ही सिंहगड असेल, शिवनेरी असेल, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर काम केलेलं आहे. आज अशा मोहिमांमुळं अशा किल्ल्यांच्याकडं सामान्य सरकारमधल्या अधिकारी, मंत्री यांचं लक्ष गेलं तर मला वाटतं की याला अधिक गती मिळेल. आजची ही 13वी मोहीम आहे. अतिशय लोकांचा उत्स्फूर्त शिवमावळ्यांचा, शिवभक्तांचा सहभाग पाहायला मिळतो आणि या ठिकाणी गडावर आल्यानंतर प्रत्येकात एक छत्रपती शिवरायांचा मावळा संचारतो. तुम्ही पाहिला असेल, आमचं ते सागर म्हणून नाशिकचा आमचा मावळा आहे, तो कुठं काम करतो पहा तुम्ही, एकदम रिस्की जॉब आहे. रिस्क घेऊन वर जातो. आमचा राम जिने म्हणून आता आमचा एक मावळा आहे, तो आता वर चाललाय पहा तुम्ही. हे असे मावळे रिस्क घेऊन काम करतात. मग त्यांच्यात गडावर आल्यानंतर मी कोण आहे, काय आहे, भान विसरून जातात. हे मी मावळा आहे, राजांचा मावळा आहे, ही भावना त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. असे या ठिकाणी प्रत्येकजण काम करतो. बघा तिकडे आमच्या काही महिला आहेत, महिला काम करतात. सगळे आमचे काही छोटे छोटे मावळे, कुणी स्वच्छतेचे बोर्ड लावते, कुणी डस्टबिन ठेवतंय, पुढे इलेक्ट्रिकचं काम करतात. इलेक्ट्रिकचं तिथं जिथं लाईटचा सोर्स नाही तिथं सौरचे लॅम्प लावले जातात. बघा आता आमचा तो रान म्हणून किती वर गेलाय बघा. असे तिथं पण काही काम करतात मावळे. बघा तिथं झेंडा लावायचं काम चालू आहे. म्हणजे या ठिकाणी आलेल्या बऱ्याच वेळा काही मोहिमा फक्त फोटोशूट करण्यासाठी असतात, पण आमची या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकजण काम करतो. बघा तिथं आता ते पोलवर हे सगळं रिस्क घेऊन काम करतात मावळे. म्हणजे प्रत्येकात एक छत्रपती शिवरायांचे विचार संचारलेले असतात. त्यामुळे ही 13वी मोहीम एकदम यशस्वीरित्या आज पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
आजच्या या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा शिवाजी महाराज नव्या पिढीला कळणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचे छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांचा इतिहास आणि त्याचा ह्या युवकांना विसर पडला नाही पाहिजे. अखंड चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामनात राहिले पाहिजे. त्यांचा इतिहाससुद्धा राहिला पाहिजे. आज तुम्ही कुठेतरी फक्त राजकारणाच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं. आपण आपल्या महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये शुभ कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये कुठल्या पण कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं. पण त्या गड किल्ल्यांकडे कुठंतरी दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवट आपण सुद्धा टीका टिप्पणी करण्यापेक्षा एक थिनगी म्हणून काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही या मोहिमेला सुरुवात केली आणि नॉनस्टॉप आज आम्ही 13वी मोहीम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत आहे. त्याचा एक आम्हाला निश्चित आनंद वाटत आहे. काय परिस्थिती आहे एकंदरीत? 13 गड फिरलात, या गडांवरती जाणे गडांवर बऱ्याच गडांवर एक दुरावस्था पाहायला मिळत आहे. मी तर त्या भुदरगडाच्या बद्दल बऱ्याच वेळा एक खेद व्यक्त केला की त्या भुदरगडावर जगदंबा मातेचं मंदिर होतं, त्या मंदिरावर छतच नव्हतं. इतकी दुरावस्था त्या मंदिराची. पण आम्ही पाठपुरावा करून त्या पुरातत्व विभागाला पाठपुरावा केला आणि कालच संबंधित डिपार्टमेंटनी त्या मंदिरासाठी 5.5 कोटी रुपयाची घोषणा केली. त्याचा एक निश्चित आम्हाला आनंद वाटतो की आम्ही जी पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला कुठंतरी यश आलेलं आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी सालेर किल्ल्यावर गेलो तिथं सुद्धा एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराची सुद्धा एक दुरावस्था आहे. त्यामुळे हे गड किल्ले गडांवरले मंदिर हे सुसज्ज झाले पाहिजेत. हे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.